हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार आणि इकडे सकाळच्या डब्याला स्वयंपाक करायला लागलो आहे. आज डब्यासाठी चपाती आणि शेपूची भाजी करणार आहे. आणि इकडं सगळं सकाळचं काम सगळं आवरलेलं आहे. म्हणजे बाहेरचं सगळं अंगण झाडू मारून पाणी मारून भांडी तीन घासून घेतलं. इकडं आई मला भाजी निवडून द्यायला लागल्यात आणि आज शेपूची भाजी करायचं. इकडे पीठ मळून घेतलेलं आहे आणि इकडे चपात्या करून घेतो पहिला. इकडं भाजी पण निवडून झालेलं आहे. आता वाजले सकाळचा 8 वाजलेला आहे आणि इकडं चपाती करून घेतो पहिलं. मग पोरं इकडं आंघोळ त्यानं करायला लागल्यात. पोरांचं आंघोळ झाल्यावर भाजी चपाती नाहीतर काय तर नाश्ता करून तीन डबा घेऊन जातात. इकडं चपाती पण झालेलं आहे. बघा एवढं चपाती झालेलं आहे. आणि हे सकाळचं डब्याला आणि चहा चपाती सगळी खात्यात. मग नाश्त्याला आज काही केलेलं नाही. आणि इकडं भाजी बारीक चिरून घेतो वेळतेनं. इकडं बारीक चिरून घेतो भाजी. मग आता भाजी इकडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून इथं चाळण ठेवलेलं आहे. त्या चाळणमध्ये भाजी टाकतो. ते पाणी नितळायला पाहिजे. आणि इकडं मिरच्या आणि कांदा चिरून घेतलेला आहे. इकडं तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये कांदा आणि मिरची व्यवस्थित भाजून घेतो. आणि इकडं मूग डाळ भिजत ठेवलेला आहे भाजीत टाकायला. आणि आज शुक्रवार मार्केट बंद असते. आई त्यानं घरात आहेत, आज दुपारी जातात त्यांनी. मग इकडं सकाळचं भाजी चपाती झाल्यानंतर आणि परत दुपारचा स्वयंपाक पण करायचा आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. आणि इकडं भाजी बघा, कांदा मिरच्या सगळं भाजलेलं आहे. डाळ पण टाकलेलं आहे. जरा मीठ टाकून व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे भाजी. आणि इकडं शेपूची भाजी तयार झालेलं आहे. पोरांना कसं डब्याला पालेभाजी आवडतात, मेथी शेपू, त्यामुळे आज शेपू बनवलेला आहे. आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि इकडं लक्ष्मी डबा भरायला लागल्या, तिघांचा डबा आहे. भाजी चपाती एक चपाती आणि भाजी घेऊन जातात. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.